मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ. सकाळ सकाळ वातावरण फ्रेश खटाखट टकाटक झालंय. काल सायंकाळचा बाकाशामुळे आला नाही. काल काम होतं आणि सायंकाळी गेलो तिकडे संगोबाला यात्रेला. तिकडला व्हिडिओ काढायचा होता पण अंधार होता त्यामुळे ट्रॉफिक जॅम झालं. आम्हाला मंदिरापर्यंत जायला एक तास लागला कंप्लीट. त्यामुळं काय काढणं झालं नाही. अंधार होता. 7:30 वाजता इथनं गेलो. तिथं गेलं 8:30 वाजले. महागारी आता रातच्या 11 वाजता महागारी आलो. आणि आता हे काय नियोजन आहे. आता लाईट येईन 2-4 मिनटात. आता जायचे भरणे. आपलं गव्हाचं भरणं चालू आहे. मस्तपैकी काय नाही सगळं ओके झाले बघा. आव महेश शेट आलेत खाल्लं तो व्यायाम करून या. महेश शेट व्यायामाला जातात दिसलं तर मला वाड्यात मस्तपैकी. बाकीचं काय नाही मित्रांनो, चाललंय असं धंदा पाणी. काल इथलं भरणं फिरणं घेतलं ह्या काही घरापासलं. इथलं लसणा सारा हे कडोळा फिडोळा खाल्लं फिरलं ओके झाले. तिकडलं घ्यायचं का उद्या कांद्यावर घ्यायचं पाणी. भरणं 8 तर घ्यायचं पटापटा पटापटा. बघू आता कसं नियोजन होतंय कसं नाही. सकाळ सकाळ नियोजन तर झालंय काटा बरं का मस्तपैकी. काय अडचण नाही. कृष्णा बी आलाय महेशच्या मागं. कृष्णा बी गेलता वाटतं राहणार. त्यांचं बी वाट्यातलं कांदा काटायचं नियोजन चाललंय बारक्या दाजीचं. सगळ्यांचीच कामं चालल्यात. आज काय पावडर नाही गंध नाही काय नाही लावलं. कुठं चाललं राहणार. वैन झाला स्वयंपाक. राहणार ड्युटी आहे का नाही आज. हा वहिनी म्हणतात राहणार सुट्टीनं टाणबण लावली टायली इथं मकवान आणून मकवान केली त्यांनी राहणार खाली तिकडे मस्तपैकी. मी चाललो आता डिगी राहण्याकडे. हो काय करता. मला बाय घावलंय सोन्याचं नान बाई पण कधी कधी डोक्याला ताण. आता कसं आहे माहिती का, आता व्हिडिओ टाकतो सकाळ तो डिपोच्या मागल्या बोर्डात तारात घरट केले खारुताईंनी. म्हणजे किती रिस्क घेतात बघा. मग त्याला काय कळतंय व तो ते मागं बोर्ड दिसतंय का तुम्हाला. थांबा तो आधी मागचा फायबरचा बोर्ड दिसतोय का तेव्हा तयात केल्यात घरटी. आता लाईट येईन त्यांची घरटी तयार येत नाहीत बघा. मृत्यूशी झुंज देतात ती रोज. नात करते काय म्हणते नात करते. सोपं नाही विषय टॉपचा झालाय. चाललंय आता बघा मी रानाकडे प्रस्थान करतोय मित्रांनो. घ्या समजून रात्री काय टाकू शकलो नाही. काल सकाळ जोशमध्ये म्हणलो माझ्या बरं येणारे कार्यकर्ते यांची कामं होती मला बी काम होतं त्यामुळं काय दिवस जाणं झालं नाही. त्यामुळं मी दिलगिरी व्यक्त करतो. हो दिलगिरी व्यक्त करायला मोठं मन लागतं. मी बी दिलगिरी व्यक्त करतो. आमचा अण्णा काय तोडतोय काय माहिती तिकडे खाटा आवाज येतोय. आमच्या कानाचं कामच लय हटके काय सांगतो. अन्नाचा भैमुख कसा आला आमच्या अन्नाचा भैमुख भारी आलाय एक नंबर. आमचा भैमुख थोडा झाला पातळ बरं का पण काय मोडन गड करीत नाही आपण कधी. थोडा पातळ झाला तरी होऊन द्यायचा काय अडचण नाही. आपल्यात 1-2 कमी आपल्या एखाद्या माणसाच्या अंगी 1-2 गोष्टी कमी असल्या त्याला आपण सांभाळून घ्यायचं असतं. तसं रानात थोडं पातळ झालं म्हणून काय होतंय हे सांभाळून चला काय असतं एवढं. मला घावलंय सोन्याचं ना पायनाने. टंग 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 टंग. पावडर नाही काय नाही आज कसं दिसतंय मी असं दिसतो मित्रांनो काळा भंगार. मग काय अडचण नाही. काळ्याला लपवायची गरज पडत नाही कलर. सावळ्या माणसाला
सारखं पावडर लाव कुठं काय लाव ह्यासाठी. तसं नाही, मी लावतो कधी मधी गंध ही, तसं काय नाही. पण हो, पक्षी उडाला गावातनं पूर्व दिशेनं. आम्ही जातो आमच्या गावात जाणे रोप घ्यावा, आम्ही जातो आमच्या. चला मित्रांनो, टाटा बाय बाय, भेटू. चला सायंकाळच्या भागात, असं माझं वाटतंय मला. आता भेटावं सायंकाळीच. तर लय झालं माझा कामधंदा बघतो खनिबर 5 वाजता, तर मग तुम्हाला बोलूयात. चला टाटा बाय बाय, व्हिडिओ करतो एंड.